अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर अमरावती में सांस्कृतिक भवन में अमरावती महानगर पालिका की ओर से महिला दिवस का कार्यक्रम बड़े ही उत्साह के साथ मनाया गया। इस दौरान उत्कृष्ट कार्य करने वाली महिलाओं का सम्मान भी किया गया। कार्यक्रम में राज्यसभा सांसद अनिल बोंडे, सांसद बलवंत वानखेड़े और विधायक रवि राणा विशेष रूप से उपस्थित रहे। इस मौके पर विधायक रवि राणा ने महिलाओं के लिए एक बड़ा आश्वासन किया। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांचं अभिनंदन करेन की लाडकी बहिणा योजना आणून महिलांना जो खऱ्या अर्थानं एक चांगला मदतीचा हात दिला त्याबद्दल मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करेन की जो आज महिलांना एक फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून या महिलांसाठी काय केलं पाहिजे ते या राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणा म्हणून ही योजना आणून खऱ्या अर्थाने एक मोठं काम केलेलं आहे। भविष्यामध्ये मी तुम्हाला शब्द देईन की या लाडक्या बहिणींचा पगार हा दुप्पट कसा होईल, वाढवला कसा जाईल यासाठी सुद्धा विधिमंडळामध्ये तुमचा आमदार म्हणून नेहमी प्रयत्न करेल एवढं आपल्याला सगळ्यांना मनापासून आश्वास करतो। आणि मी माझ्या जीवनामध्ये राजकारणामध्ये जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा मला आठवते की मला सगळ्यात जास्त पाठिंबा कळंत्री साहेब जर कोणाचा आशीर्वाद मिळाला असेल तर सब महिलांचा मिळाला। आणि मला आता सुद्धा जो आशीर्वाद प्रचंड मताने निवडून दिलं तर माझ्या सगळ्या आई बहिणी इथे बसलेल्या आहेत। तेव्हा इलेक्शनमध्ये पाहत होतो तर माझा चेहरा आणि त्यांचा चेहरा सारखाच दिसत होता, म्हणजे सारखी मेहनत करत होते। आणि महिलांनी केलेली मेहनत हे मी नेहमी पाहिलेलं आहे, ही प्रामाणिकतेची असते। माणूस तर सगळीकडे जाऊन उड्या मारते, पण महिलांनी म्हटलं हा माझा भाऊ आहे म्हणजे आहे, याला निवडून द्यायचं आहे म्हणजे निवडून द्यायचं आहे, याला आशीर्वाद द्यायचा आहे म्हणजे आशीर्वाद द्यायचा आहे। एवढी प्रामाणिकता मला नेहमी माझ्या राजकीय यशस्वी जीवनामध्ये ती महिलांच्या माध्यमातून मिळाली। म्हणून मला गर्व वाटते की ज्या ज्या ठिकाणी माझ्या महिलांवर संकट येते, आमच्या बहिणींवर संकट येते, त्या त्या ठिकाणी त्यांचा भाऊ म्हणून, मुलगा म्हणून मी नेहमी उभा राहतो आणि उभा राहील हे सुद्धा सगळ्या महिलांना मी मनापासून वचन देतो। आणि आपल्या सगळ्यांना भावी जीवनासाठी मनापासून शुभेच्छा देईल। महानगरपालिकेचे कर्मचारी खूप साऱ्या महिला आहेत, खूप चिकाटीने काम करतात, मेहनतीने काम करतात, त्यांना सुद्धा भावी कामासाठी लोकांच्या सेवेसाठी मनापासून शुभेच्छा देईल।